त्यागमूर्ती रमाई आंबेडकर तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धांगिनी, ज्यांनी बाबासाहेबांसारखे महान व्यक्ती घडविण्यास त्यांची पदोपदी साथ दिली, ज्यांची मायकीर्तीने समस्त आंबेडकर समाज आज त्यांच्यासमोर नतमस्तक आहे. रमाई आंबेडकर यांच्या 127व्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, राजवाडा, सातपूर येथे प्रबोधनकार अशोकजी निकाळजे यांचा बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. काँग्रेस कमिटी नाशिक शहर उपाध्यक्ष कुमारी मायाताई काळे, जयश्री निवृत्ती काळे, वंदना काळे, संध्या काळे, वैशाली थोरात यांच्या नेतृत्वाखाली कुणाल दौलत काळे यांनी आयोजित केलेले बुद्ध भीमगीतांच्या कार्यक्रमाला आंबेडकर भाविकांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली. प्रबोधनकार अशोकजी निकाळजे यांचा सुरमई तसेच रमाई आंबेडकर यांचा आयुष्याचे अविस्मरणीय आयुष्याचे क्षण प्रस्तुत केले. या प्रसंगी भीमराज काळे, शशिकांत काळे, गणेश काळे, अविनाश काळे, शुभम काळे, आशू काळे, आकाश बा काळे, आकाश प्र काळे, रामा काळे, सनी काळे, भंतेशील रत्न व त्यांचा संघ, बौद्धचार्य संदेश पगारे, उत्तम गायकवाड, अविनाश काळे, नंदू काळे, श्रेयस देहाडे तसेच कार्यक्रमास काळे फाउंडेशन यांचे मोलाचे सहकार्य लाभले. काळे तसेच माझे मोठे बंधू ज्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, या राजपूरमध्ये ही 5वी की 6वी वेळ आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा मला या ठिकाणी आपली सेवा करण्याची मला संधी दिली. ते कुणाल भाऊ आणि अरुण भाऊ काळे तसेच विनराज काळे, शशिकांत काळे, गणेश काळे, लखन काळे, भगत पंडित, अनिल काळे, चेतन काळे, दर्शन रोकडे, निखिल गांगुर्डे, अनुराग काळे, निखिल काळे, आशुतोष पगारे, तेजस मेटावटे, सचिन काळे तसेच वंतेशील रत्न व त्यांचा संघ, बौद्धाचार्य संदेश पगारे, उत्तम गायकवाड, अविनाश काळे, नंदू काळे ठिकाणी मोठ्या जल्लोषात साजरा होत असताना या कार्यक्रमाला ज्यांनी अथक परिश्रम घेतले आणि या कार्यक्रमाचे आयोजन कुणाल भाऊ दौलत काळे तसेच गंभीर नेतृत्व मायाताई काळे, देवराज काळे, शशिकांत काळे, गणेश काळे, लखन काळे, भगत पंडित, अनिल काळे, चेतन काळे, दर्शन रोकडे, निखिल गांगुर्डे, अनुराग काळे, निखिल काळे, आशुतोष पगारे, तेजस मेटावटे, सचिन काळे, आदरणीय भंतेशील रत्न व त्यांचा संघ, बौद्धाचार्य संदेश पगारे, उत्तम गायकवाड, अविनाश काळे, नंदू काळे, श्रेयस देहाडे मोलाचे सहकार्य आहे. काळे फाउंडेशन तसेच जयश्री निवृत्ती काळे, वंदना काळे सर्वांचं या ठिकाणी मोलाचं सहकार्य आहे. तुम्हा सर्वांना महामाता रमाईच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि कार्यक्रमाला उशीर होत असतानाच या ठिकाणी आदरणीय वंदेगार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आशीर्वाद आणि कार्यक्रमाला उशीर न करता लागलीच कार्यक्रमाला जास्तीत जास्त गाणे ऐकवण्याचा मी प्रयत्न करेन. आणि या ठिकाणी मला 5वी वेळ आहे आपली सेवा करण्याची संधी मला मिळवून दिली. कोणाला भाऊंचा मी पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद देतो. तुमच्या सर्वांचाही मी तुम्हालाही धन्यवाद देतो की आपण मला या ठिकाणी आपली सेवा करण्याची पुन्हा एकदा संधी दिली. धन्यवाद. नमो गौतमी नमो साधिया
कृपा सागर हे भीमनाथा हे तुझ्या कार्यामध्ये मोठे मोठे पण बाबासाहेबांचा माता रमाईचं लग्न कुठं लागलं? भायखळ्याच्या बाजारात मुंबईला भाजी मंडीमध्ये पावसाळ्याचे दिवस होते. बाजार भरायच्या अगोदर कारण त्या टायमाला 4 वाजता आजही तो बाजार भरायच्या अगोदर सगळं वराड काढायचं होतं. बाजार झाल्यानंतर वराड येणार होता, बाजार भरायच्या अगोदर जायचं होतं. बघा ते महामानवाचं लग्न कसं झालं. काय कळत असेल त्या माऊलीला. कारण पिढ्या पिढ्याची पहाट आमची काळोखात सारी झाली होती. सारे होते आमच्यावरती करून दिली होती. अरे आमची सोनेरी पहाट सुरू झाली जेव्हा माता रमाई या जगात आली होती. माता रमाई या जगात आली होती. गाठती जन्माची भीमाशी बांधली. अहो गाठती जन्माची भीमाशी बांधली. हे रमा नादली नादली नादली. हे रमा नादली नादली नादली. थोर संपाळ घरात रमा नादली नादली नादली. थोर संपाळ घरात रमा नादली नादली नादली. माणसात बसून तरी तू माझ्या बाबासाहेबांना भीमाच्याच नावानं अरे भरतोस पोट गडे
ये बात है। सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन। आज इथे रमाबाई आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या संविधान आर्मीच्या महाराष्ट्र सचिव कुमारी मायाताई काळे यांनी जो कार्यक्रम घेतला आहे रमाबाई जयंतीचा पूर्ण सातपूर गावामध्ये उत्साहात तो खूप मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडत आहे। तरी आम्ही त्यांना खूप मोठा प्रतिसाद देऊन इथून पुढे जे कार्यक्रम असेल तो मोठ्या उत्साहाने होते। तसेच सर्व भीमसैनिकांना रमाबाई जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा व आमच्या भावी नगरसेविका मायाताई काळे यांना पण भावी नगरसेविका मायाताई काळे यांना पण शुभेच्छा। धन्यवाद। दिनांक 7 फेब्रुवारी त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर जयंती उत्सव सातपूर शहरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। जयंतीनिमित्त प्रबोधनकार अशोक निकालजे साहेब यांचा भीमगीतांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। गेल्या 8 वर्षापासून काळे फाउंडेशनच्या माध्यमातून हा सण एकदम जल्लोषात उत्साहात साजरे करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे मायाताई काळे यांचं खंबीर नेतृत्व आम्हाला लाभल्यामुळं आज या ठिकाणी मोठ्या उत्साहात स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक।